राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे। निधी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय। अर्थसंकल्पातील तरतुदीतील केवळ 60% निधी वितरित होणार आहे। 60% निधी वितरणाबाबत वित्त विभागाचं परिपत्रक जारी करण्यात आलंय। आर्थिक चणचणीमुळे राज्यातील विकास कामांना खीळ बसण्याचा अंदाज आहे। लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट पाहायला मिळेल। 60% निधी वितरणाबाबत वित्त विभागाचं परिपत्रक जारी। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। सुशांत, 60% निधी वितरणाचा वित्त विभागाचा निर्णय होता। राज्यातील विकास कामांना मात्र आता यामुळे खीळ बसण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। काय सांगतील सविस्तर? अगदी खरं आहे. नुकताच राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर करण्यात आला होता. या आर्थिक पाहणी अहवालात देखील असं म्हटलं होतं की राज्यात वित्तीय तूट आहे आणि अर्थातच राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडत आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेसारखी महत्वपूर्ण योजना सरकारने निवडणुकीच्या काळात आणली आणि पैसे देखील लाडक्या बहिणींना देण्यात आले. मात्र त्याचा भार जो आहे तो आता राज्याच्या तिजोरीवर पडतो आणि याचमुळे कुठेतरी सरकारकडून महत्वपूर्ण आता निर्णय घेण्यात येतो. तो म्हणजे राज्याची तिजोरीची अवस्था पाहता महायुती सरकारने आघाडी म्हणजे आता काटकसर करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि यामध्ये प्रमुख म्हणजे आपण जर बघितलं तर अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या वार्षिक तरतुदीला केवळ 60% निधी वितरित करण्याचे महत्वपूर्ण निर्णय आता घेण्यात आला. त्यामुळे नुकताच अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे तसेच आणि या बजेटमध्ये काही निधी जे आहेत ते त्याची तरतूद केली आहे. मात्र आता जे नवीन आमदार असतील जे आपल्या खात्याच्या सूत्रांकडून माहिती मिळते त्यांचा नवीन आमदार आहेत त्यांनाच सुरुवातीला निधी दिला जाईल आणि जे जुने आमदार आहेत त्यांच्या निधीमध्ये थोडीशी कपात केली जाईल आणि आता जी माहिती समोर येते त्यानुसार कारण 60% निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर जर लाडकी बहीण योजना जर राज्यात सुरू करायची असेल ज्या योजनेमुळे सरकारवर टीका होते लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या मार्गावर सरकार असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. जर ही योजना सुरू ठेवायची असेल तर अर्थातच निधीमध्ये देखील कपात करावी लागेल आणि त्याच दृष्टिकोनाने सरकार निर्णय घेताना आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।